हाय फ्रेंड्स, मी शीतलोक तुमचं गेट सेट गो मध्ये स्वागत करते। मी आज अजून एक सुपर बँड घेऊन आली आहे। तुम्हाला असं वाटत असेल हा छोटा बँड काय करेल, याच्यात काय वर्कआउट होईल। याच्यामध्ये तुम्ही अपर बॉडी तर वर्कआउट करू शकता, याच्यामध्ये आर्म्स, चेस्ट, अपर बॅक हे सगळं येतं। त्याचबरोबरीने लोअर बॉडी ही वर्कआउट छान होऊ शकते आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ती कशी। आपल्या सगळ्यांनाच कधी कधी अँकल वेटचा कंटाळा येतो किंवा जिम जाऊन मशीन्स करायचा कंटाळा येतो, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि रेजिस्टंट ट्रेनिंग या दोन्ही गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत जर आपल्याला आपली बॉडी फिट ठेवायची असेल तर। आपण बघूया की विदाउट गोइंग टू जिमला न जाता किंवा अँकल वेट्स न यूज करता, मशीन्स न यूज करता जर काही वेगळी एक्सरसाइज करायची असेल तर आपण हे मॅजिकल बँडचा उपयोग करू शकतो। दोन्ही पायांच्या मध्ये मी घेतलेलं आहे। हे मी खूप बेसिक लेवल 1 चा बँड यूज करते, मॅजिकल बँड। याच्यामध्ये आपण साइड रेजेस, फॉरवर्ड रेजेस करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुमची ओव्हरऑल लोअर बॉडी छान टोन होईल आणि वर्कआउट होईल। वॉच 1। ही एक्सरसाइज दिसताना खूप सोपी दिसते कारण मी फक्त वन लेग मूव्ह करते, पण जेव्हा तुम्ही ही रेजिस्टंट बँड यूज कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल तुमचे सगळे लोअर बॉडी म्हणजे लेग्स, थाईज, हिप्स हे सगळे वर्कआउट होतात। साइड रेजेस तुम्ही बिगिनर्स असाल तर टॅप करायचा आहे पाय आणि मग लिफ्ट करायचा आहे। जर तुम्ही सेकंड लेवलवर असाल, ऑलरेडी करत असाल तर टच करू नका, सो तुम्हाला त्याची इंटेन्सिटी अजून जाणवेल। अप टू अँड 1। हे आपण आउटर थाईजला वर्कआउट केलेलं आहे। तुमचा एक पाय स्टॅग्नंट ठेवायचा आहे, गुडघा सॉफ्ट ठेवायचा आहे, याच्यामध्ये कुठेही गुडघा टाईट ठेवायचा नाहीये। मूव्ह आपण आता फॉरवर्ड करणार आहोत। 1 2 पोट आत, पाठ सरळ, इनहेल एक्झेल 3 अँड 4। सेम पाय बॅकवर्ड 1 मागे घ्यायचा आहे, 1 2 एकदम हळू जायचंय। हा रेजिस्टंट बँड म्हणजे रबर असल्यामुळे जेव्हा तुम्ही हा एक्सटेंड करता तेव्हा तो ताणला जातो, पण लक्षात ठेवायचं आहे जसं तुम्ही ओरिजिनल पोश्चरवर येता तेव्हा हळू यायचं आहे। कुठेही तुमची इंटेन्सिटी कमी जास्त व्हायला नको आहे, एक मेंटेन ठेवायची आहे। 2 अँड 1। वॉच साइड 1 2 फॉरवर्ड 3 4। वन मोर 1 2 3 4। याच्यामध्ये जेव्हा मी फॉरवर्ड रेजेस आणि बॅक रेजेस करते, मी कुठेही माझी अपर बॉडी बेंड करत नाहीये। मी माझ्या चेअरच्या सपोर्टनी माझी अपर बॉडी स्ट्रेट आहे, माझं पोट आत आहे। मूव्ह 2 अँड 1, रिलीज इट। सो फ्रेंड्स, तुम्ही बघितलं सिंपल एक चेअरचा सपोर्ट घेऊन आणि एक सुपर बँड यूज करून तुम्ही तुमची लोअर बॉडी रेजिस्टंट ट्रेनिंग खूप छान घरच्या घरी करू शकता। सो डेफिनेटली ट्राय करा। जसं मी सांगितलंय, मी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की हळू करायचं आहे, सगळ्या मूव्स काउंट करून, ब्रीदिंग प्रॉपर करून करायच्या आहेत। सो डेफिनेटली या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा कुठलेही वर्कआउट किंवा कुठलीही एक्सरसाइज करताना, जेणेकरून तुमची एक्सरसाइज सेफ होईल। परत भेटूया आपण पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार।